नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. आजचा दिवस आणि तारीख तुम्ही माझ्या स्क्रीनवरती पाहू शकता. आजचा दिवस आहे बुधवार 8 एप्रिल 2020 आणि सकाळी 9:39 3 सेकंद झालेले आहेत. आज आपण बजाज फायनान्सला एक लॉंग ट्रेड करत आहोत. बजाज फायनान्समध्ये एक साईडवेज ओपनिंग झालेली आहे आणि ते ओपनिंग झाल्यानंतर प्राइस ही अप ट्रेंडमध्ये आहे. कारण बरेच दिवसापासून बजाज फायनान्स एका रेंजमध्ये अडकलेला होता. आज बहुतेक त्या रेंजला वरच्या साईडला ब्रेकआउट करेल असं वाटतंय. त्यामुळे आपण बजाज फायनान्सला एक लॉंग ट्रेड करत आहोत. ही जी लाईन दिसते तुम्हाला, या लाईनला आपण त्याला ब्लॅक करतो. या ठिकाणी 2200 रुपयाला या ठिकाणी आपण या ट्रेडला लॉंग केलेला आहे. म्हणजे या ठिकाणी आपण एंट्री घेतलेली आहे. त्यासोबत जो स्टॉप लॉस आहे आपला तो 2190 रुपयाचा आहे. म्हणजे एंट्री आणि स्टॉप लॉस यामधला जे डिफरन्स आहे ते डिफरन्स पण आपण तर कॅल्क्युलेट करून बघूया. 2200 मायनस 2190, 10 पॉईंटचा स्टॉप लॉस आहे. आपण 1000 रुपयाच्या स्टॉप लॉसवरती काम करतोय, म्हणजे भागेला 10 तर 100 क्वांटिटी येतात. तर या ठिकाणी आपण 100 क्वांटिटीज बाय केलेल्या आहेत. आणि आजचं जे आपलं इंट्राडेचं टार्गेट राहील, जे की आम्हाला अपेक्षित आहे की आज बजाज फायनान्सनी वरच्या दिशेला जर गेलं तर प्राइसनी 2320 पर्यंत जायला पाहिजे. तर 2320 मिळेल का आपला स्टॉप लॉस होईल बघूया मित्रांनो आजच्या इंट्राडे ट्रेडमध्ये. त्यानंतर मी तुम्हाला एक्सप्लेन पण करेल की या ट्रेडला आम्ही का आणि कशासाठी इनिशिएट केलं होतं आज. ओके फ्रेंड्स, लेट्स वॉच. वेलकम बॅक फ्रेंड्स. तुम्ही माझ्या स्क्रीनवरती बघू शकता आपण जे टार्गेट एक्सेप्ट केलं होतं आज बजाज फायनान्सकडून, ते टार्गेट आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे. आपण एंट्री घेतली होती 2200ला आणि स्टॉप लॉस लावला होता 2190ला आणि टार्गेट लावलं होतं 2320, जे की हे टार्गेट आपल्याला मिळालंय आणि आपण या ट्रेडमधून एक चांगलं प्रॉफिट घेऊन एक्झिट झालेला आहोत. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की किती लवकर आपल्याला टार्गेट पण मिळाले, कारण मला फंडामेंटल्सचे डायरेक्शन्स कळाले होते. जर फंडामेंटलचे डायरेक्शन्स तुम्हाला कळालेत तर तुम्ही कुठल्याही स्टॉकला ट्रेड करू शकता ना. त्यासाठी तुम्हाला या स्टॉक मार्केटमध्ये वेळ देणं महत्त्वाचं आहे. आता या ट्रेडला आम्ही का एक्झिक्यूट केलं होतं ते पण मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतोय. लेट्स वॉच. आता तुम्ही बघू शकता इथं मी निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस त्या सेक्टरचा चार्ट ओपन केलेला आहे. या चार्टवरती जेव्हा तुम्ही बघाल तर असं वाटतंय का की ही जी कॅन्डल होती या कॅन्डलच्या आतमध्ये प्राइस थांबलेली होती. या कॅन्डलच्या आतमध्ये प्राइस थांबलेली होती, म्हणजे या प्राइस खाली गेली होती, परत काल इथं येऊन क्लोज झाली होती. आणि हे इंडिकेशन होतं, हे एक अर्ली इंडिकेशन होतं सेक्टरचं की प्राइस ही अप ट्रेंडमध्ये जाणार आहे. तर सेम पॅटर्न जो आहे तो बजाज फायनान्समध्ये सुद्धा बनला होता, जो की त्या सेक्टरचा एक महत्त्वपूर्ण स्टॉक आहे. याला पण मी तुम्हाला डे मध्ये ओपन करून दाखवतो. या ठिकाणी तुम्ही बघू शकता प्राइस या कॅन्डलच्या आतमध्ये स्टक झाली होती. या कॅन्डलचा हाय आणि लो पण ब्रेक करू शकत नव्हती. तर आज काल यांनी पण प्राइस खाली जाऊन आतमध्ये येऊन क्लोज झाली आणि बजाज फायनान्स पण खाली जाऊन सेक्टर पण खाली जाऊन वर येऊन क्लोज झालं. तर हे अर्ली इंडिकेशन होतं की आज प्राइस वरच्या साईडला ब्रेकआउट होऊ शकते. तर फंडामेंटल डायरेक्शन्स मला कळाले होते, त्यासोबत मी फंडामेंटल डायरेक्शन्सला पण रीड केले, त्यामुळे मी या ट्रेडला एक्झिक्यूट करू शकलो. या ठिकाणी आपलं टार्गेट होतं. तर मित्रांनो, जे आपलं टार्गेट होतं याला पण थोडंसं कॅल्क्युलेशन करून घेऊया. या ठिकाणी 2200ला आपण एंट्री घेतली होती, मायनस 2320चं टार्गेट होतं, 2320. तर 120 पॉईंट या ठिकाणी आपण अर्न केलेले आहेत. आता 120 पॉईंट भागीला आपला स्टॉप लॉस होता 10 पॉईंटचा, 10 तर 12 येतात. म्हणजे या ठिकाणी आपण जो रिस्क रिवॉर्ड रेशो जो अर्न केलेला आहे तो आहे 1:12. इज नॉट अ जोक. रिस्क रिवॉर्ड रेशो 1:12. म्हणजे एक पॉइंट जो आपण पकडलाय तो स्टॉप लॉसला पकडलाय. या ठिकाणी आपण लिहिलंय 1:12.
12. आणि 1:12 घेणं एवढं सोपं नाही आहे मित्रांनो. या मार्केटमध्ये लोक एक एक रुपयात 10 रुपयाचा स्टॉप लॉस लावून 1 रुपया प्रॉफिट करायला बघतात. आता तुम्ही लाईव्ह मार्केट चालू आहे, तुम्ही बघू शकता प्राइस आणखीन वरच्या साईडला ट्रेड करते आणि आज हायच ब्रेक करत जाईल. यासोबत आपण पोझिशन पण बघून घेऊया आपली. हे ऑर्डर बुक आहे. बजाज फायनान्सला बाय केलं होतं आपण 2200ला, 100 क्वांटिटी एक्झिक्यूट केल्या होत्या. 2190चा स्टॉप लॉस होता, जी की स्टॉप लॉस ऑर्डर कॅन्सल झाली आहे. आणि 2320 आपलं टार्गेट होतं, जे टार्गेट आपल्याला अचीव्ह झाले आणि आपण या टार्गेटमधून एक्झिट झालेलो आहोत. यासोबत आपण नेट पोझिशन पण बघून घेऊया. या ठिकाणी दिसते तुम्हाला नेट पोझिशन 100 क्वांटिटी घेतल्या होत्या. नियर ओव्हर 12,000 रुपीज प्रॉफिट घेतलं आपण. आज एक गुड ट्रेड होता असं म्हणायला काही हरकत नाही. तर मित्रांनो, सूझबूझ आणि समजदारीनं या मार्केटमध्ये जर काम केलं तर तुमचे स्टॉप लॉस होणार नाहीत आणि या ठिकाणी तुम्ही मॅक्झिमम प्रॉफिट गेन करू शकता, म्हणजे अर्न रेग्युलर इन्कम. एकाच रात्रीत करोडपती होण्याचा ध्यास घेऊन या मार्केटमध्ये येऊ नका. रोज रेग्युलर इन्कम अर्न करू शकता, हा ध्यास घेऊन जर आलात तर या मार्केटमध्ये तुम्ही सक्सेसफुल होऊ शकता. ठीक आहे फ्रेंड्स, तर पुन्हा भेटूया माझ्या नेक्स्ट एज्युकेशनल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.